माझी आई भाऊजाई आणि मंडळी ह्या 3 बायाला धरून मी हे खांबाला उभा राहिलो। त्यावेळेस माझ्या गाया डोळ्यात एकदा 3 कालवडी 2 गाया 4 शेळ्या या वाहून गेल्या। देवराईमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। आत्ता जर पाहिलं तर आपण पूर्ण उडीदचं जे पीक आहे ते शेतकऱ्यांनी काढलेलं होतं आणि त्याला आता कोंब फुटलेले आहेत। पूर्ण पीक जे आहे ते वाया गेले, हातात आलेलं पीक वाया। हातात आलेलं पीक वायाला गेलं। इथं काढून आणलेलं पीक होतं, दुसऱ्या 3 एकर शेतीमधलं हे पीक होतं, हे पीक वाहून गेलं। ट्रॅक्टर पलटी झाला, ट्रॅक्टरच्या 3 पलट्या होऊन ट्रॅक्टरला लाखभर रुपये खर्च आहे। त्या घरामध्ये धान्य होतं 10, 15, 20 पोते, ते समजा भिजलंय। आणि त्याच्यानंतर माझे अवजार ट्रॅक्टरचे 100, 150 फुटावर वाहून गेले आणि 10, 15 ट्रॅक्टर असा खताचा ढिगल होता तो वाहून गेला। त्याच्यानंतर माझ्या घरातला पूर्णपणे संसार समजा वाहून गेलेला आहे। त्याच्यामुळं मी एकदम बेअवस्थित झालेलो आहे। जेवढे अंगावरचे कपडे आहेत तेवढेच कपडे आमचे राहिलेले आहेत। माझी आई भाऊजाई आणि मंडळी ह्या 3 बायाला धरून मी हे खांबाला उभा राहिलो। त्यावेळेस माझ्या गाया डोळ्यात एकदा 3 कालवडी 2 गाया 4 शेळ्या या वाहून गेल्या। घरातला समजा परपंच पाण्यात तरंगून डोळ्यात एकदा धडाधडा गेला। मी हे 3 बाया माणसं धरून उभा राहिलो एका बिंबाला। माझ्या शेडमधून खालून पाल्याचे उपळे निघले, कमरा इतकाले उपळे वर मारीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामध्ये गावामधून माझे चुलत 2 भाऊ आणि मामाचे 2-4 मुलं ते इथं आले। ते आल्यानंतर त्यांनी तिकून सोला फेकल्या। सोला फेकून आम्ही मरण तुम्ही डोळ्यांनी बघितलं? मरण आम्ही एकदम डोळ्यांनी पाहिलं। हे गेल्यापेक्षा आमच्या वालीसाठी इथं कोणीही आम्हाला परत तिरायत आलेलं नाही आजपर्यंत। पक्ष याचं काय करणार? ते 3 बाया माणसं ते मी नाड्याला धरून पाण्याच्या 200 फूट 200 ते 250 फूट कमरा इतक्या पाण्यातून नेले आणि आमचा जीव वाचवला। तरी आमच्याकडं कोणीच आलेलं नाही आतापर्यंत। आपण जर बघितलं तर हे पीक आहे आणि ते म्हणतात आहे की त्यांचे ट्रॅक्टर होतं, ट्रॅक्टरचं काही साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। आत्ता जर बघितलं तर आपण ही ट्रॉलीमध्ये त्यांनी उडीद जे आहे ते आणलेलं होतं आणि या उडदाचं काय करायचं असा प्रश्न जो आहे तो आता कारखेले यांच्यासमोर पालवे यांच्यासमोर पडलेला आहे। त्यामुळे आता सरकार काय मदत करणार आहे याची अपेक्षा त्यांना आहे। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर, साम टीव्ही, देवराई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।